धन्यवाद। नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा कोकणे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक, कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करते। या ठिकाणी कवींनी कॉलेज कुमार यांचे पेपर तपासताना प्राध्यापकांना जी व्यथा होते ती मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। कवितेचे शीर्षक आहे पेपर चेकिंग एक मोठं टेन्शन। परीक्षेनंतर प्राध्यापकांची मोठी गडबड असते। परीक्षेनंतर प्राध्यापकांची मोठी गडबड असते कारण पेपर चेकिंग करण्याचं मोठं टेन्शन असते। दिवसभरात एवढे गठ्ठे संपणार तरी कसे, दिवसभरात एवढे गठ्ठे संपणार तरी कसे, असं कोंबडीसारखं अक्षर वाचणार तरी कसे। प्रश्न वेगळीकडे आणि उत्तर भलतीकडेच असते कारण पेपर चेकिंग म्हणजे मोठं टेन्शन असतं। पेपर चेकिंग म्हणजे मोठं टेन्शन असतं। काही हिरो फक्त स्वतःचं नावच टाकतात, काही हिरो फक्त स्वतःचं नावच टाकतात, काही जण सोबत रेषाही मारतात। काही पेपरात तर धमकी आणि शिव्यांची ओवीच्या ओवी असते। पेपर चेकिंग म्हणजे मोठे टेन्शन असते। पेपर चेकिंग म्हणजे मोठे टेन्शन असते। मोठा प्रश्न दिसला असला की उत्तर छोटे असते, मोठा प्रश्न असला की उत्तर छोटे असते आणि छोट्या प्रश्नाचे पानभर चुकीचे उत्तर असते। कारण मुलांना अर्ध्या मार्काचा का होईना पण अपेक्षा मात्र असते। म्हणूनच तर पेपर चेकिंग म्हणजे मोठं टेन्शन असते। पेपर चेकिंग म्हणजे मोठं टेन्शन असते। गुरुजनांनो एवढीच फक्त विनंती, गुरुजनांनो एवढीच फक्त विनंती, तुमच्या टेन्शन मध्ये तुम्ही संयम सोडू नका, तुमच्या टेन्शन मध्ये तुम्ही संयम सोडू नका। गुणवत्तेलाही या गर्दीत तडे पाडू नका कारण गुणवंताचेच त्यावरती भविष्य अवलंबून असते, कारण गुणवंतांचेच त्यावरती भविष्य अवलंबून असते। म्हणूनच तर पेपर चेकिंग सर्वांसाठीच एक मोठं टेन्शन असते। म्हणूनच तर पेपर चेकिंग सर्वांसाठीच एक मोठे टेन्शन असते। धन्यवाद।